नमस्कार मंडळी, मी बनवत आहे काकडीच्या भाकऱ्या. काकडीच्या भाकऱ्या बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी काकडी सोलून किसून घेतले. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी 2 लसणाच्या पाकळ्याही किसून घेतल्यात. आपल्याला जसं तिखट लागेल त्या अकॉर्डिंग आपण मिरची ॲड करायची. मी 1 मिरची किसून घेतली आहे. व्यवस्थित सर्व किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. काकडीमध्ये आपण लसूण आणि मिरची थोडं आपल्याला तांदळाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे. काकडीच्या पाण्यातच आपण ते मळून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर लागलं तरच आपण थोडं पाणी ॲड करणार आहे पिठामध्ये. इथे मी मस्त असं भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे, पोलपाट घेतला आहे आणि एक पिठाचा गोळा घेतला आहे आणि व्यवस्थित त्याला मळून घेऊन आपण पोलपाटावर गोल आणि गरगरीत अशी तांदळाची भाकरी थापणार आहे. आता पाहू शकता इथे मी माझी भाकरी बनवते गोल आणि गरगरीत. मला थोडी पातळ भाकरी लागते म्हणून मी थोडी पातळच भाकरी थापते आणि कडा मला पातळ लागतात भाकरीचा, त्या हिशोबाने मी भाकरी थापते. जसं तुम्हाला आवडेल त्या अकॉर्डिंग तुम्ही भाकरी बनवू शकता. इथे माझी गोल गरगरीत भाकरी बनवून रेडी झाली आहे. इथे मी तवाही ठेवलेला गरम होण्यासाठी. त्याच्यावरती मी भाकरी टाकले आणि थोडंसं पाणी लावून घेतले सर्व भाकरीला. संपूर्ण भाकरीला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक साईडून आपल्याला भाकरी पलटी करून घ्यायचं आहे. पाणी लावून झाल्यावर आलटून पलटून आपल्याला भाकरी व्यवस्थित दोन्ही साईडून भाजून घ्यायची आहे. इथे आपली भाकरी भाजून झाली दोन्ही साईडून, पाहू शकता. असंच मी अजून एक भाकरी भाजून घेतली, ती पण आलटून पलटून दोन्ही साईडून व्यवस्थित अशी भाकरी आपली भाजून रेडी झालेली आहे. आणि इथे माझ्या दोन्ही भाकऱ्या रेडी झाल्यात आणि मी तुम्हाला आता भाकरी तोडून दाखवते किती सॉफ्ट आणि 2 पापुद्रा पडलेत भाकरीची. हे बघा, खूप सॉफ्ट आणि 2 पापुद्रा पडलेले आणि खायला पण खूप टेस्टी लागते. एकदा नक्की बनवा. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.